नमस्कार सर, मी धर त्याला या लोन कंपनीतून बोलतोय. बोला ना. तुमचा हप्ता राहिलाय. भरून टाका मग. जडे कॉलेज नाही गेला. काल निकाल लागला. मग मसाला पाणी, चॉकलेट पाणी, फुलचंद एक नंबर बनवतो. मावा शिकतोय सगळ्या प्रकारचे सिगरेट, गायच्या पोलचून फ्री. किती विषय गेले? आका पॅनल उडलाय. सांभाळा मग आता काय लवकर सेट झाला. आता आपली गुण तशीच ना. भैया एक चिकन टिक्का लगाओ. चालू घडामोडी दाखवण्याचा असतो माझा बाना. नमस्कार, मी रिपोर्टर नाना. नाद करते काय यावंच लागतंय. ज्या प्रकारे आपण सोशल मीडियावर अशी डायलॉग बाजी बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं फक्त हॉटेल मालक. तर त्याच हॉटेल मालकाशी आपण चर्चा करायला आलोय. काय म्हणायचंय तुमच्या हॉटेल बद्दल? हॉटेल आबड्या, आज वार रविवार, 3 कापल्यात, 3 शिजा टाकल्यात, 3 लटकावल्यात. नाच करते काय यावंच लागतंय. हॉटेल शकऱ्या, आज वर मंगळवार, 4 कापल्यात, 4 शिजाय टाकल्यात आणि 4 लटकावल्यात. एक नंबर क्वालिटी आपली. तुला काय म्हणायचं? तू मोठ्यानं बोलला म्हणजे तुझं खरं होईल काय? अहो एक नंबर क्वालिटी आपली. माझंच खरंय. मग आपले भाऊ कस्टमर आहे, यांना इचरा क्वालिटी कशी, क्वांटिटी कशी. हॉटेल शेकऱ्या, त्याच्या खातो मी 23 भाकऱ्या. नाद करायचा नाही हॉटेल शेकऱ्या. ती जाऊ दे. हॉटेल आबड्या, त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी क्वांटिटी आपल्याकडे. आपलं कस्टमर त्यांना विचारा. बोला. हॉटेल आबड्या, त्याच्या खातो मी रोज तांगड्या. लांगड्या इकडे बघ. तुझं बी हॉटेल शेखराचं बी चांगलंय. छान बस. गैर कुत्र्यागत कालवा लावलाय. बा तुम्हाला एका ठिकाणी जेवाय घालतो. तुमची हॅलो वहिनी, हॅलो, हा बोला ना भाऊजी. ते बायकोला घेऊन येऊ का आज तुमच्या घरी? अहो काय विचारायचं झालं का? या ना. बरं बरं, आलो आलो आलो. अहो या ना भाऊजी, बसा. आणि ह्या कोण? बायको. बायको? अहो पण ही थोडी तुमची बायको आहे. मी थोडी म्हणलं मी माय बायको घेऊन येणार आहे. मग अहो ही शेजारीची आणली. बाई, उठ निघेतून. काय वहिनी फालतूपणा केला. सुरुवातीला सांगायचं ना नका येऊ म्हणून. आधी तर म्हणली ये. कसले पैसे? पैसे काढ. अरे पैसे तुम्ही द्यायचे असतात, मी कलेक्शन करतो. अरे आम्हाला तुझ्या पैसे काय कलेक्शन लावायचे का? काढ लवकर. अरे भरणा करून आले. भरणा केला ते गोळा केलेला. काढ बॅग दाखव. अरे नाहीत पैसे. हे बघ तुम्ही दाखवताय मला कुऱ्हाडीचा धाक, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो ह्याच्या आधी ना मी तुमच्यासारखी लय केल्यात खाक. अरे तू पहिला हे बघ मला रक्तपात नको म्हणून पैसे देतोय. हे बघ माझ्याकडे एवढेच पैसे. हे बघ तुला 500 धर, तुला 500 धर. एवढेच पैसे आहेत माझ्याकडे. अरे काय घरी मागा आलोय. सगळं पैसे काढ. अहो चेअरमन मला कामावून काढेल. अरे मध्ये नको फटक सांगू. पैसे काढ. अहो माझ्या पगारात कट करताल. माझा लय खर्च होईल. अरे पैसे दे. एवढेच आहेत. अरे कोण आहे का? आवाज करू काय? त्यातलं निम तुला आणि निम मला. नाही मोजून घे. मोजून घे. कमी जास्त नको. 1 2 अरे बाकी बच्चू को बघ. मला माहित होतं भांडवळ तुम्ही माझा पाठलाग करताय म्हणून मी खरं पैसे इकडं माझ्या जॅकेट ठेवलं होतं. हो 2 वडे द्या, 2 वडे. हो मामा 2 वडे मागू राहिला यो. हो नाही हो, मी नाही मागितले. अरे आत्ताच मागितले ना 2. तू काय खोटं बोलतो? जी चाहता है खुद को जला दो. कसं आहे माहिती का? भांडणामध्ये मी एक वेळेस माझा हात आवरू शकते, पण माझं तोंड आई शपथ लय वक्त्याशिवाय निघतात. माझ्या रे नादाला लागू नको. नादाला लागू नको. आम्हाला घर पाडायचं त्याचे किती रुपये घेतात? हे बघा तुमच्या मनाने जर तासाने करायचं असेल तर 1000 रुपये तासाने करतो. मुक्त करायचं असेल 40,000 रुपये घेतो. बरं उक्त घेणे मशीन घेऊन चालतंय. काही मी जाऊ दे यांच्या घरी मशीन. बरे. हॅलो
1000 रुपये पाहिजे तू माझ्या खिशात 1 रुपया बी नाही. बरं मारतो काहीतरी का प्लॅन देतो तुला. हो मालक मशीन काय जागेवर हलणार नाही, तिचा गिअर तुटला, आणावं लागेल आधी. काय बघ काम कमी खर्च जास्त व्हायला लागला, उभ्या मशीनचे घोटाळे व्हायला लागले तर आपलं तर फार डोकंच बंद पडलं. बरं जाऊ दे आता, हे तर 2000 रुपये आणि उरलेले मला माघारी आणून दे. चालतंय. आणला बाडी काय करू नको, बॉक्सवर किंमत असते मी आल्यावर चेक करीन. त्याच्यावर 907 रुपये किंमत आहे. एक काम करतो, हो मालक हे जरा 1907 रुपयाचे. काय 1907 रुपये? दाखव बरं इकडे. काय बाबा टॅक्स कमी झालाय पण किमती काय कमी व्हायना. बरं जाऊ दे आता, टाक बसून. निल्या मैत्रीच्या ठिकाणी हिशोब लावायचा. बघ मी तुला ना पावभाजी चालली होती 50 रुपयाची, ते 50 रुपये काढ माय. 50 रुपये? आणि त्या दिवशी मी तुला सफरचंद घेऊन दिले त्याचे पैसे कुठे गेले रे? ए सोन्या, अरे त्या 2 जिगरी मित्रांचे भांडणं झालेत बघ जाऊन. भांडणं झालेत का? मग एकाच सेकंदात सॉल्व्ह करून येतो, थांब. ते पैसे पाहिजे मला ते आत्ताच्या आता. असं का? त्या दिवशी आपण मंदिरात पाया पडायला गेलो, माझा मित्र आलता बघ, त्याने पेढा घेतला होता. तो पेढा ना 5 रुपयाचा आहे बाहेर, ते 5 रुपये काढ माय. अरे तो खराब झालेला पेढा होता सावडीचा, कसं काय मध्ये आला तू? म्हणजे तू हा? कसं काय होय रे. बाजूला. तुझ्या girlfriend ला मी पाणीपुरी चालली होती, त्याचे पैसे दे माग. माझ्या girlfriend ला कसं काय पाणीपुरी चालली तू? ती आली होती, तिला मेसेज केलता मी. चांगला विषय झालता देव. बरं ठीक आहे, चला येऊ का? चल बाय बाय. आईला मस्त हे झालता, कुठं झालता? नजरात हसी तुझी. माहिती आपलं. अरे नोटाची गड्डी कोणाची हरवली रे? भिकाऱ्यांनो 500 रुपये रोजाने कामाला जातो मी तुमच्याकडे काय आले? अरे गड्डी आयुष्यात कधी बघितलं गड्डी? हा ना, पैशाची गड्डी म्हणे. सोन्या माझी पैशाची गड्डी. तुझी आहे का? जर त्याच्यावरचा रबर सापडलाय. आईला लईच भारी पाणी आलंय राव निले. चल पाहू. चल काय चल रे. अयो पॅन्ट काढ ना. नको काय, मी असंच पाहतो माझ्या अंडर पॅन्टीला बोक्ष पडलेली. अरे माझ्या अंडर पॅन्टीला पण 2-3 बोक्षे आहेत, त्याला काय होतं? काढ पॅन्ट. नाही नको, मी पॅन्टीवरच पाहतो. नको नको. काढ म्हंटल ना. अरे नको ना. अरे काढ रे म्हंटल ना तुला. काढ. देखो देखो ये गरीबी का हाल. स्नॅप मला. काकू पाया पडते. काय तुला मारी यायचा गोळा उठला, एवढ्या दिवसाने पाया पडते माया? अहो काकू शेवटचं पाया पडते. बाई रोग झाला काय, मरते काय तू? अहो काकू लग्न जमलंय ना माझं. बाई म्हणून म्हणते बाई शेवटचा पाया पडते. बाई तू तर माया लय कामाची. हे बघ तुझी आई आहे साधी बोडी, ती तुझा संसार नीट होईना असं काही सांगणार नाही, पण मी सांगते कारण मी 32 वर्ष झाला संसार केलेला आहे. हे बघ घरात असते सगळे चांगले, पण सासूले टोल्याची असती, तिला ना किंमतच नाही द्यायची. तिचा जर राग आला ना भांडे आपटायचे दाना दन. आणि नवऱ्याचा राग आला परत भांडे चापटायचे. कशाला भांडे आपटायचे? देवाने पाय नाही दिले का? त्याच्या पुढे जायचं आणि पाय आपटायचे. मनानेच लाईनी येतो नवरा. आणि दिराचा राग आला ना परत पाया चापटायचे. प्रत्येकासाठी वेगळं आहे, नीट ऐकून घे माझं. दिराचा राग आला ना त्याचे कपडेच नीट नाही धुवायचे, उगा पाण्यातून काढायचे आणि फेकून दे. अहो काकू ते सगळं ठीक आहे, पण ती घरातली ती सटवी ननंद. बाई ननंद म्हणजे घरातली विषारी नागिन. एक वेळेस आहे ना सासूला लांब ठेवायचं, पण या पहिल्या ननंदला ठेचायचं. तुला सांगते लग्न झालं असेल तर ठीकच आहे, पण लग्न नसं झालं तर माझ्याकडे उपाय ते ऐकून घे. बाई सासरा दिसला कुरकुर करायचं, सासू दिसली कुरकुर करायचं, नवरा दिसला कुरकुर करायचं. काय म्हणायचं माहितीये का? बाई काय मुलीचं वय झालंय, बोंबलत हिंडती, लग्न द्यायला लावून बराबर काटा निघतो. आणि एवढं करून बी ते नाही ना ऐकले. तुला रामबाण उपाय सांगते. दुखायचं नाटक करायचं आणि मारायला यायचं, दुखायचं नाटक करायचं आणि मारायला यायचं. बाई संसार एकदम नेटका होतं. तुला सांगते 32 वर्ष संसार केलाय, त्यातले 30 वर्षे मी मायाराला काढले. म्हणूनच काका खुश आहेत नाही का? कोणाची? सदाशिव पेठेत घेता का? घेतो की बसा. पुढून घेता का? घेतो की. रिक्षा पुढून घेता का? रिक्षा बी बुडून घेतो की. नवीन मित्र आले गावाकडून, आजपासून आपल्या रूमवर राहणार आहे. नमस्कार. झाली बाबा एकदा चहा घोळ. इकडे
काय आलं अरे तू अंगाला साबण लावले का साबणाला खांग लावलंय हा? काय आलं अरे हे काय आहे, हा? अरे अख्खं लक्ष वॅक्स करून टाकलं ना तू अशा आंघोळ असते का आणि चिखल काय लावला गावाकडून नाही चिखल नाहीये मग? तो माझ्या अंगाचा मळ आहे मग? एवढं मग हा एवढाच निघलाय अरे मग हा सोने याला इथून पहिल्यांदा ढळ म्हणा यांनी मळ असं फळ दिलं का आपल्याला जागा दिलेलं अरे आखे दुष्काळी भागातून आलेले त्यांचे इथं पाणी नाही आंघोळीला त्यांना. अरे पण तू जन्मापासून कधी आंघोळ केली होती का नाही 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 अरे एखादं डुक्कर गाठरी जरी लोळला ना त्याची एवढी घाण नाही निघणार तेवढी तू मळ निघला इथं आणि हे टॉवेल कोणाच आहे ते इथं लटकावला तेच घातला अरे त्यांच्या भागात अंडर पॅन्टी नाही घाली महाराजांच्या भागात पाण्याचा दुष्काळ अंडर पॅन्टीचा पण दुष्काळ एवढी घाण होणार आहे का तुझी टावेल देणं सोडून. अरे बाबा त्यांनी आंघोळ कितक्या दिवसांनी केली अरे गाड किती दिवसांनी धुतली असं काय माहिती अरे अभी अभी प्यारा सा चेहरा